गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपण थर्ड इयर सिव्हिल यामधील इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग हा सब्जेक्ट पाहतो आहे. इस्टिमेटिंग कॉस्टिंग या सब्जेक्टमध्ये आपण थर्ड युनिटला स्टार्ट केलेला आहे डिटेल इस्टिमेट. आपला सेकंड युनिट होता अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, हा आपला कंप्लीट झालेला आहे आणि थर्ड आपण स्टार्ट केला आहे डिटेल इस्टिमेट. ओके, तर डिटेल इस्टिमेट मीन्स जे आपण एखादा प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्टचे आपण इस्टिमेट काढतो. बांधकामाच्या अगोदर आपण ते कन्स्ट्रक्ट करण्याच्या अगोदर जी आपल्याला लागणारी कॉस्ट आहे त्याची आपण एस्टिमेट काढतो, त्यालाच काय म्हणायचं डिटेल एस्टिमेट. त्याची डेफिनेशन काय? डिटेल एस्टिमेट इज टोटल कॉस्ट ऑफ विच इज डिटरमाइंड बाय फाइंडिंग आउट क्वांटिटीज अँड कॉस्ट ऑफ इच आयटम विच आर नेसेसरी फॉर कम्प्लिशन स्ट्रक्चर ऑफ वर्क इज कॉल्ड एज डिटेल एस्टिमेट. हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं डाटा रिक्वायर्ड फॉर डिटेल एस्टिमेट. तर फॉर डाटा रिक्वायर्ड आपल्याला डिटेल एस्टिमेट जर काढायचं असेल तर आपल्याला काय काय रिक्वायर्ड लागतं? ड्रॉइंग लागते, स्पेसिफिकेशन्स, रेट्स अँड मोड्स ऑफ मेजरमेंट्स, हे आपल्याला डाटा रिक्वायर्ड लागतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं की स्टेप्स इन प्रिपरेशन ऑफ डिटेल एस्टिमेट. स्टेप्स कोणते कोणते आहेत? फर्स्ट काय करायचं? फाइंडिंग आउट क्वांटिटीज. सेकंड कॅल्क्युलेशन ऑफ व्हॉल्यूम एरियाज. अँड थर्ड होती ॲबस्ट्रॅक्टिंग. त्यानंतर पर्पज पाहिली होती आपण डिटेल एस्टिमेटची. त्यानंतर मेथड्स ऑफ डिटेल एस्टिमेट. फर्स्ट होती युनिट क्वांटिटी मेथड, सेकंड होती टोटल क्वांटिटी मेथड आणि थर्ड होती आपली लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे, लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड. त्यानंतर सेंटर लाईन मेथड ही पण आपण एक्सप्लेन केलेली आहे, सेंटर लाईन मेथड. ओके, तर सेंटर लाईन मेथडचा आपण फॉर्म्युला बघितला होता. तो कसा होता? टोटल सेंटर टू सेंटर लेंथ मायनस हाफ इंटू नंबर ऑफ जंक्शन इंटू विड्थ ऑफ आयटम. हा झाला सेंटर लाईन मेथडचा फॉर्म्युला, आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर 3 डायमेन्शन व्ह्यू ऑफ फुटिंग अँड ऑल, ही आपण डायग्रॅम पाहिली होती. त्यानंतर आपण ह्या लेक्चरला आपण स्टार्ट करतो न्यू पॉईंट बार बेंडिंग शेड्यूल. जास्त आपलं बार बेंडिंग शेड्यूल म्हणजे कोणते बार वापरले जातात? अँचर बार आणि ते असे वेगवेगळे बार असतात बा, म्हणजे आपले RCCमध्ये आपण बार वापरतो, बेंटअप बार, लेंथ ऑफ स्टिरप्स वगैरे. आपण स्टिरप्स असे बीमसाठी कोणत्या स्टिरप घ्यायच्या, कोणते बार घ्यायचे, आपण या बार बेंडिंग शेड्यूलमध्ये ह्या पॉईंटमध्ये आपण ते अभ्यासणार आहोत. तर आपला न्यू पॉईंट आहे बार बेंडिंग शेड्यूल. आपण स्टार्ट करूया. त्यामध्ये प्रिपेरिंग बार बेंडिंग शेड्यूल, ते प्रिपेअर कसं करायचं बार बेंडिंग शेड्यूल ते आपण एक्सप्लेन करूया. फॉर एस्टिमेटेड स्टील क्वांटिटी ऑफ RCC आयटम आर नेसेसरी. म्हणजे काय? फॉर एस्टिमेशन स्टील क्वांटिटी ऑफ RCC आयटम्स आर नेसेसरी. ठीक आहे, नेसेसरी. स्टील क्वांटिटी इज एक्सप्रेड इन टर्म्स ऑफ टॅब्युलर फॉर्म इज कॉल्ड एज बार बेंडिंग शेड्यूल. म्हणजे काय? आपण जी स्टील क्वांटिटी एक्सप्रेस करतो, आपल्याला जी स्टील क्वांटिटी लागते कन्स्ट्रक्शनमध्ये, ती एक्सप्रेस ज्या बारने करतो ऑफ टॅब्युलर फॉर्ममध्ये, त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये जे आपण स्टील क्वांटिटी एक्सप्रेस करतो तिलाच काय म्हणायचं? बार बेंडिंग शेड्यूल. परत एकदा डेफिनेशन रिपीट करतो. स्टील क्वांटिटी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ टॅब्युलर फॉर्म इज कॉल्ड ॲज बार बेंडिंग शेड्यूल. यालाच काय म्हणायचं? बार बेंडिंग शेड्यूल. मग तर हा बार बेंडिंग शेड्यूलचा आपल्याला एक इथं टेबल दिलेला आहे पहा. तर टेबलमध्ये किती कॉलम आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 कॉलम्स येतात बार बेंडिंग शेड्यूलमध्ये. फर्स्ट कॉलम येतो सिरियल नंबर, सेकंड येतं डिस्क्रिप्शन, तर बारची डिस्क्रिप्शन म्हणजे बारचं नेमिंग त्यामध्ये. त्यानंतर थर्ड कॉलममध्ये येतो शेप ऑफ बार, त्या बारचा शेप कसा आहे याच्यावर ते आपण तिथं ड्रॉ करायचा. त्यानंतर नंबर ऑफ बार्स, आपण किती नंबर ऑफ बार्स ते अप्लाय केलेत आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये. त्यानंतर कॉलम येतो डायमीटर ऑफ बार्स, त्या बारची डायमीटर किती वापरलेली आपण ती तिथं नोट डाऊन करायची असते. आणि लेंथ ऑफ बार इन मीटर, म्हणजे त्या बारची लेंथ किती आहे ही आपण तिथं नोट डाऊन करू शकतो. त्यानंतर टोटल लेंथ इन मीटर ही तिथं नोट डाऊन करायची असते. नंतरचा आपला पॉईंट येतो वेट पर मीटर 5/² डिवायडेड बाय 162. हे आपण कॅल्क्युलेशन करून तिथं नोट डाऊन करायचं असतं. आपली जी 5² असती वेट पर मीटर 5² याला डिवायडेड बाय कॅल्क्युलेशन करायचं 162ने डिवाइड करायचं आणि आपली नंतर टोटल वेट मिळून जाते आपल्याला. हे झाला आपला बार बेंडिंग शेड्यूलचा टेबल. ओके, पाहून घ्या टेबल. ओके, त्यानंतर स्टील क्वांटिटीज कॅल्क्युलेशन. स्टील क्वांटिटीज कॅल्क्युलेशनमध्ये काय येतं? ॲज पर इंडियन स्टँडर्ड 1200 डिडक्शन आर नॉट डन फॉर स्टील.
इथं काय वापरलं आहे, इंडियन स्टँडर्ड 1200 नुसार डिडक्शन आर नॉट डन फॉर स्टील. नॉट डन फॉर स्टीलसाठी हे त्यांनी स्टील क्वांटिटीज कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. इंडियन स्टँडर्ड 1200 डिडक्शन आर नॉट डन फॉर स्टील. तर आपण फर्स्ट पॉईंट पाहू, लेंथ ऑफ मेन बार. मेन बारची लेंथ किती राहते हे आपण पाहूया. तर तो लेंथ ऑफ मेन बार तो बेंड झालेला नसतो. फर्स्ट बार काय असतो 180 डिग्री, म्हणजे तो स्ट्रेट लाईनमध्ये असतो. 180 डिग्री बेंड असतो तो, म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये असतो. आणि त्यानंतरचा दुसरा बार आहे तो 90 डिग्री बेंड असतो, म्हणजे आपला 90 डिग्री राईट अँगल ज्यामध्ये असतो. तसा आपला हा सेकंड बार आहे तो 90 डिग्री बेंड असतो. ओके, तर लेंथ जर त्याची लेंथ काढायची असली आपल्याला लेंथ ऑफ मेन बारची, तर काय लेंथ इज इक्वल टू इन ब्रॅकेट टोटल लेंथ मायनस कवर. कवर म्हणजे कवर आपल्याला दिलेले असते बा, गिवन दिलेले असते कवर प्रॉब्लेममध्ये. लेंथ इज इक्वल टू इन ब्रॅकेट टोटल लेंथ मायनस कवर ब्रॅकेट कंप्लीट प्लस 18 फाय. हे झालं आपला फॉर्म्युला लेंथ ऑफ मेन बारचा. त्यानंतर दुसराच एक फॉर्म्युला आहे पहा, 90 डिग्री जर बेंड असेल तर तो कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे पहा, लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस कवर ओल ब्रॅकेट कंप्लीट प्लस 12 फाय. हा झाला 90 डिग्रीसाठी, इनवर्स झाला 180 डिग्रीसाठी. पुन्हा एकदा मी रेड करतो, लेंथ इज इक्वल टू अँड ब्रॅकेट टोटल लेंथ मायनस कवर ब्रॅकेट कंप्लीट प्लस 85. नंतर सेकंड आहे लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस कवर ब्रॅकेट कंप्लीट प्लस 12 फाय. हे झाली लेंथ ऑफ मेन बार. त्यानंतर सेकंड आहे आपला बेंट अप बार. तर बेंट अप बार काय असतो, कुठं बेंड असतो, एक 45 डिग्रीला बेंड केलेला असतो छोटासा पा अप्पर साईडला. तर त्याची एक्स्ट्रा लेंथ किती असते 0.42 डायमीटर. तर एक्स्ट्रा लेंथ जर काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आपल्याला 0.42 डायमीटर. हा झाला एक्स्ट्रा लेंथ काढायचा फॉर्म्युला. नंतर एक्स्ट्रा लेंथ काढायची असेल तर आपल्याला 0.42 इंटू डी. तर डी कसा फाइंड आउट करायचा, डायमीटर कशी फाइंड आउट करायची, आपल्याला प्रॉब्लेममध्ये टोटल डेप्थ दिलेली असणार पहा. टोटल डेप्थ मायनस कवर, म्हणजे कवर तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर कवर गिवन असतात ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. टोटल डेप्थ मायनस कवर. मग जर आपल्याला बेंट बारची लेंथ काढायची असेल तर लेंथ इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये टोटल लेंथ मायनस कवर ब्रॅकेट कंप्लीट प्लस 0.42 डी प्लस 18 फाय. हा झाला बेंट बार फाइंड आउट करायचा फॉर्म्युला. बेंट बारची लेंथ फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इज इक्वल टू इन ब्रॅकेट टोटल लेंथ मायनस कवर ब्रॅकेट कंप्लीट प्लस 0.42 डी प्लस 18 फाय. ओके, हे जे फॉर्म्युले ते लक्षात घ्यायचे आणि नोट डाऊन करून ठेवायचे पहा. फॉर्म्युले नोट डाऊन करून ठेवा, याच्यानुसार आपल्याला काय प्रॉब्लेम सोडायचे आहेत पुढं. ओके, नोट डाऊन करा फॉर्म्युले. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे आपला लेंथ ऑफ स्टिरप्स. स्टिरप्सची लेंथ किती असते, लेंथ ऑफ स्टिरप्सची डायग्राम पहा. स्टिरप्स कशा कुठं कुठं अप्लाय केली जाते पहा. स्टिरप्स ही कॉलममध्ये अप्लाय केली जाते. RCC मेंबर जे असते त्यामध्ये आपण ही स्टिरप्स वापरतो, यूज करतो स्टिरप्स RCC मेंबरमध्ये. ओके, कवर्स प्रोव्हाइडेड फॉर डिफरंट RCC मेंबर्स. आपण तुम्हाला सांगितलं होतं मी की आपल्याला कवर गिवन दिलेले असतात. कवर प्लेट जे असतात आपल्या वरच्या फॉर्म्युला पहा, लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस कवर. कवर ही प्रत्येकासाठी दिलेली असेल. मग आपल्याला आधी काय कवर फॉर RCC स्लॅबसाठी कवर किती वापरायची 15 mm मिनिमम. RCC स्लॅबसाठी 15 mm मिनिमम ही कवर आपण वापरू शकतो. फॉर RCC बीम, जर आपला RCC बीम असेल त्यासाठी कवर किती वापरायची 25 mm मिनिमम. म्हणजे जे आपण कवर
साईडनी बा आपलं जर बीम करायचं असेल तर आपण आधी त्याच्यासाठी काय करतो, अँगलने ते हे बेंट बार आणि आपले जे मेन बार असतात त्याला आपण साईडने कवर करतो. दॅट्स कॉल्ड ॲज कवर. म्हणजे ते कवरसाठी किती एमचा बार वापरला जातो तो इथं दिलेला आहे. जर आपण RCC स्लॅबसाठी जर कवर करत असेल तर 15 मिनिमम घ्यायचा. आणि जर RCC बीम, जर आपल्या बीमचं कन्स्ट्रक्शन असेल तर 25 मिनिमम घ्यायची कवर. जर कॉलमचं जर असेल आपलं कन्स्ट्रक्शन, जर कॉलमसाठी चालू असेल तर 40 मिनिमम घ्यायची कवर घ्यायची. किती? 40 मिनिमम. आणि जर RCC फुटिंग असेल आपली, जर फुटिंगचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर त्यासाठी कवर किती अप्लाय करायची? 50 ची कवर त्यासाठी घ्यायची आपल्याला मिनिमम. पुन्हा मी रिपीट करतो. कवर्स प्रोव्हाइडेड फॉर डिफरंट RCC मेंबर्स. फॉर RCC स्लॅब इज इक्वल टू 15 मिनिमम. फॉर RCC बीम इज इक्वल टू 25 मिनिमम. फॉर कॉलम इज इक्वल टू 40 मिनिमम. आणि फॉर RCC फुटिंगमध्ये किती? 50 मिनिमम. हे आपण कवर प्रोव्हाइड करू शकतो. तर आपण पहा, बार बेंडिंग शेड्यूलचा टेबल पाहिला, त्यानंतर लेंथ ऑफ मेन बार त्याचे फॉर्म्युले पाहिले, त्यानंतर बेंट अप बारचा फॉर्म्युला पाहिला आणि स्टिरप्समध्ये कवर कितीचे वापरतात ते आपण एक्सप्लेन केलं आहे. त्यानंतर फॉर कॉलम समजा आपला हा पहा रेक्टेंग्युलर शेप कॉलम आहे, त्यामध्ये मेन बार्स कुठं असतात, लिंक्स कुठं असतात तर पाहून घ्या. लिंक्स, मेन बार्स. लक्षात येतं आहे काय चाललं आहे? मेन बार्स, लिंक्स. परत दुसऱ्या डायग्राम पहा, लिंक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत पहा, त्या कवरच्या प्रोव्हाइड केलेल्या. हे सरळ असतात, ते स्ट्रेट लाईन असतात, ते मेन बार्स. बाकीच्या लिंक्स, कवरच्या लिंक्स. हा झाला फॉर कॉलम. फॉर बीमसाठी पहा, आपलं बीमचं जर चालू असेल आपलं बीमचं कन्स्ट्रक्शन तर त्याचं अँचर बार, स्टिरप्स, मेन स्टील, स्ट्रेट लाईन बार अँड बेंट अप बार हे पहा कसे अप्लाय केले जातात. ही काढली डायग्राम पहा. अँचर बार्स कशाला म्हणतात? ते स्ट्रेट असतात, 90 डिग्रीमध्ये पुढे जाऊन वाकलेले असतात ते अँचर बार्स. आणि पहा 25 कवर. तुम्हाला सांगितलं होतं फॉर बीमसाठी जर आपण अप्लाय करत असेल तर 25 ची कवर ठेवायची. म्हणजे मधला अंतर किती ठेवायचा? 25 ची कवर ठेवायची. मेन स्ट्रेट बार पहा खालच्या साईडने, मेन स्ट्रेट बार 180 डिग्रीचा. आणि बेंट अप बार किती असतो? 45 डिग्रीचा बेंट अप बार. हे झालं बीमसाठीचं कन्स्ट्रक्शन. मेन स्ट्रेट बार, बेंट अप बार, अँचर बार आणि 25 कवर. ओके. दुसऱ्या पद्धतीने पण पाहू शकता. हे डिस्ट्रीब्युशन स्टील आहे बा आपलं, उभं ठेवलं आहे ते डिस्ट्रीब्युशन स्टील. मधल्या साईडला येतो मेन बार पॅरल टू शॉर्टर साईड. LX इज ग्रेटर दॅन LY. ओके. नेक्स्ट आहे स्टील बार बोथ साईड. दोन्ही साईडला काय असतात? स्टील बार्स असतात. फिगर पाहून घ्या. फॉर स्लॅबसाठी स्लॅब पांथरणी कशी असते स्लॅबची पहा, डिस्ट्रीब्युशन स्टीलचे बार वापरलेले असतात. परत त्याला आडवे काय मेन स्टील टाकलेलं असतं. मेन स्टील हे आपले बेंटअप बारचे टाकलेले असतात स्लॅबसाठीचे. LX, LY. वाय ॲक्सिसवरती काय असतं? डिस्ट्रीब्युशन स्टील. आणि एक्स ॲक्सिसवरती मेन स्टील हे एक्स ॲक्सिसवरती वापरतात. फॉर स्लॅबसाठीचं ही डायग्राम. त्यानंतर नेक्स्ट पहा फॉर फुटिंगची डायग्राम. फॉर फुटिंगमध्ये स्टील फॉर बोथ साईड.
आपलं व्हर्टिकली फॉर स्टील वापरतात आणि हॉरिझॉन्टली पण काय स्टील वापरतात. स्टील फॉर बोथ साईड्स फॉर फुटिंगसाठी असे बार वापरलेले असतात. त्यानंतर नेक्स्ट फॉर बीमचं कन्स्ट्रक्शन पहा. बीमसाठी कसं केलेलं असतं, वरच्या साईडनी अँचर बार असतो पहा, मध्ये स्टिरप्स असतात, हॉरिझॉन्टली अँचर बार टाकलेले असतात, व्हर्टिकल स्टिरप्स असतात आणि त्याच्याचमध्ये खालून एक बेंटअप बार टाकलेला असतो. बेंटअप बार 90 डिग्रीमध्ये बेंड झालेला बेंटअप बार, 45 डिग्रीमध्ये बेंड झालेला बेंटअप बार असतो. आणि आपल्या डाऊनवर्ड साईडला एक स्ट्रेट बार असतो बा, स्ट्रेट बार 180 डिग्रीचा स्ट्रेट बार, वर एक अँचर बार असतो 90 डिग्रीचा, त्यानंतर खाली स्टिरप्स असतात, त्यानंतर बेंटअप बार आणि स्ट्रेट बार एक असतो. हे झालं फॉर बीम. 3D डायमेन्शनल इमेज ऑफ क्लिअर द कन्सेप्ट. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी 3D इमेज दिलेली पहा त्यांनी फोटोग्राफ करून फॉर बीमसाठी. फॉर बीमसाठीचं डायग्राम पाहून घेतली. त्यानंतर नेक्स्ट फॉर स्लॅब. वरची आपण पाहिली बीमची 3D इमेज, त्यानंतर स्लॅबची 3D इमेज पहा. एकदम पलीकडल्या साईडला अल्टिमेट बेंटअप बार्स दिसतात आपल्याला. मेन स्टील पॅरल टू शॉर्टर स्पॅन, जे मेन स्टीलला पॅरल असतात टू शॉर्टर स्पॅन. अल्टरनेट बेंटअप बार्स वापरलेले इथं फॉर स्लॅबसाठी. 3D इमेज आहे स्लॅबची पहा. आणि अलीकडल्या साईडनी काय डिस्ट्रीब्युशन स्टील आहे, डिस्ट्रीब्युशन स्टील हे अलीकडल्या साईडने वापरलेलं आहे. आणि पलीकडून काय अल्टिमेट बेंटअप बार्स, मेन स्टील पॅरल टू शॉर्टर स्पॅन. मेन स्टीलला जे पॅरल असतात त्याला शॉर्टर स्पॅन, आणि कोण डिस्ट्रीब्युशन स्टील वापरलेलं आहे. ही 3D इमेज फॉर स्लॅबची. त्यानंतर नेक्स्ट पहा कॉलमची 3D इमेज. कॉलमसाठीची 3D इमेज आहे. मधल्या साईडनी बघा लिंक्स वापरलेले असतात त्यांनी, लिंक्स. परत खालच्या साईडनी मेन बार्स दाखवलेले आहेत तुम्हाला ॲरो करून, मेन बार्स, लिंक्स. कॉलमची इमेज पाहून घ्या. लिंक्स, मेन बार्स, ही झाली कॉलमची 3D इमेज. आपण साऱ्या 3D इमेज पाहिलेल्या आहेत. फॉर कॉलम, फॉर स्लॅबची 3D इमेज, फॉर बीम, नंतर फॉर फुटिंगचं पण पाहिलं आहे आपण. पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घ्या. फॉर बीमची 3D इमेज, त्यामध्ये वरच्या साईडने अँचर बार वापरलेले असतात, स्ट्रेट बार असतात, स्टिरअप, बेंटअप बार. तर नेक्स्ट आहे फॉर स्लॅबची 3D इमेज आहे. स्लॅबसाठी बार बेंडिंग शेड्यूल कसं वापरतात, कसे बार वापरतात ते सांगितलं आहे. आणि थर्ड होता फॉर कॉलमची 3D इमेज पहा. ओके. त्यानंतर 3D इमेज दिलेली पहा फॉर कॉलम अँड फुटिंग. फॉर कॉलम अँड फुटिंग, कॉलमच्या वरच्या साईडने पहा मेन स्टील वापरलं आहे, ॲरो करून दाखवलेलं आहे. मेन स्टीलचे जे बार्स आहेत ते पहा व्हर्टिकली दाखवलेले आहेत त्यांनी, मेन स्टीलचे बार्स. सेंट्रली लिंक्स आहेत. त्यानंतर फुटिंग स्टील, हे झाले फॉर कॉलम अँड फुटिंगची 3D इमेज. फॉर कॉलम अँड फुटिंग. त्यानंतर कवर ब्लॉक्स दाखवलेले आहेत, जे आपण कवर वापरतो ते कवरचे ब्लॉक्स आहेत पहा, छोटे. डायग्राम पाहून घ्या कवर ब्लॉक्स. अगोदर पाहिले कॉलम अँड फुटिंग 3D इमेज, कॉलम अँड फुटिंग. ओके. नेक्स्ट आहे छज्जा अँड लिंटेल.
जो आपला छज्जा असतो, छज्जा लिंटेल, त्याची 3D इमेज पाहू बीमची, छज्जा अँड लिंटेल. त्यामधून वरच्या साईडनी अँचर बार आहेत, अप्पर साईडने अँचर बार दाखवलेत ॲरोने. राईट साईडने पहा लिंटेल स्टिरप्स पण दाखवलेले आहेत. त्यानंतर इकडे छज्जा मेन बार, छज्जाचा जो मेन बार आहे तो दाखवला आहे. आणि खालच्या साईडने कवर ब्लॉक, जे आपल्या कवर टाकलेले आहेत त्यांनी ते दाखवलेले आहेत. आणि इकडे बॉटम बार्स आहेत. अशा प्रकारे 3D इमेज आहे छज्जा अँड लिंटेलची. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेऊ. आता जर स्टार्ट केला तर होणार नाही आपला प्रॉब्लेम. नेक्स्ट लेक्चरला आपण बार बेंडिंग शेड्यूलचा एक प्रॉब्लेम पाहू. तर आपण आज काय काय पाहिलं आहे पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. बार बेंडिंग शेड्यूल, त्यामध्ये बार बेंडिंग शेड्यूल म्हणजे काय, स्टील क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ टॅब्युलर फॉर्म इज कॉल्ड एज बार बेंडिंग शेड्यूल. त्याला बार बेंडिंग शेड्यूल म्हणतात. म्हणजे आपण स्टील वापरत करतो त्यासाठी. त्यामध्ये बार बेंडिंग शेड्यूलचा एक टेबल आहे पहा. फर्स्ट कॉलममध्ये सिरियल नंबर, सेकंड कॉलममध्ये डिस्क्रिप्शन, थर्डमध्ये शेप ऑफ बार, फोर्थ कॉलम आहे आपला नंबर ऑफ बार्स, त्यानंतरचा कॉलम आहे डायमीटर ऑफ बार्स, नेक्स्ट कॉलम आहे लेंथ ऑफ बार इन मीटर, नेक्स्ट कॉलम आहे टोटल लेंथ इन मीटर, त्यानंतरचा नेक्स्ट कॉलम आहे वेट पर मीटर 5 स्क्वेअर डिवायडेड बाय 162. ह्या फॉर्म्युलामध्ये ते टाकायचं, मग तिथली व्हॅल्यू येते. आणि लास्टला आहे टोटल वेट असं लिहिलं आहे. त्यामध्ये फर्स्ट होतं लेंथ ऑफ मेन बार, त्याचे फॉर्म्युले पाहिले. लेंथ ऑफ मेन बारसाठी 180 डिग्रीज जर असेल तर त्याची लेंथ फाइंड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, टोटल लेंथ मायनस कवर प्लस 18 फाय. आणि जर 90 डिग्रीची जर बार असेल तर याची लेंथ कशी फाइंड करायची, लेंथ इज इक्वल टू टोटल लेंथ मायनस कवर प्लस 12 फाय. ही झाली लेंथ ऑफ मेन बार. त्यानंतर बेंटअप बार. बेंटअप बारचा फॉर्म्युला आहे एक्स्ट्रा लेंथ इज इक्वल टू 0.42 डी. त्यानंतर डी कसा फाइंड करायचा, टोटल डेप्थ मायनस कवर. मग त्याचा फॉर्म्युला काय होतो, बेंटअप बार लेंथ फाइंड आउट करायचा, टोटल लेंथ मायनस कवर प्लस 0.42 डी प्लस 18 फाय. त्यानंतर आपण पाहिलं लेंथ ऑफ स्टिरप्स. मग स्टिरप्ससाठी आपण RCC मेंबरसाठी कवर्स कोणत्या प्रोव्हाइड करतो ते आपण पाहिलं. फॉर RCC स्लॅबसाठी 15 mm मिनिमम वापरतो. RCC बीम जर असेल तर 25 mm वापरतो. आणि जर आपण कॉलम असेल तर 40 mmची आपण कवर प्रोव्हाइड करतो. जर RCC फुटिंग असेल तर 50 mmची आपण कवर प्रोव्हाइड करतो. अशा प्रकारे आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण 3D इमेज पाहिल्या, बीम, स्लॅब, कॉलम अँड फुटिंग, कवर ब्लॉक्स आणि छज्जा लिंटेल. ओके, हे आपण 3D इमेज पाहिल्या. तर नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेमॅटिकली पार्ट स्टार्ट करूया. ओके, थँक्यू.